मनात आहे ना ते बोलून जा काय, नाहीतर मग असं विचारांमध्ये अडकत राहाल तुम्ही. काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? मणी सर, माहिती नाही का पण सारखं असं वाटतंय की काहीतरी भयानक घडणार आहे. अरे बापरे, काहीतरी भयानक घडणार आहे. तुम्ही काय ते ज्योतिषशास्त्र वगैरे नाही शिकत आहे ना? नाही. सानंदी, हे प्रेग्नन्सीचे इफेक्ट असणार आहे. तुम्हीच म्हणाला होता ना मूड स्विंग होतात म्हणून. आणि नका काळजी करू, मी आहे ना इथे. चला, गुरुजी वाट बघत असतील, जाऊयात आपण. मणी सर, पूजेचं ताट घेऊयात. चला. संचिता लवकर चल. हो मम्मा. गुरुजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. या तुम्ही वेळेच्या आधीच आलात. सर्व तयारी करून ठेवली आहे. तुम्ही हातपाय धुवून या, मी पूजेची तयारी करतो. ठीक आहे गुरुजी. पूजेला बसणार जोडपा अजून आला नाही का? त्यांना लवकर बोलवून घ्या. तोपर्यंत हे फुलांचं ताट तिथे नेऊन ठेवा. अगं चल संचिता. ही बाई इकडे काय करतेय? हे इकडे काय करतेस तू? तुमच्यासारख्या बायकांना मंदिरात यायला बंदी केली पाहिजे. इकडे येऊन इकडचं पावित्र्य भंग करता तुम्ही. आणि आमच्या पूजेचं ताट तुझ्या हातात काय करताय? अगं त्या सामानाने पूजा केली ना, आम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. गुरुजी, 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 इकडे या. काय झालं ताई? काय झालं विचारता? तुम्हाला मंदिराचं पावित्र्य ठेवायचे की नाही? ह्या बाईला तुम्ही मंदिरात कसं येऊन दिलात? आणि वरतून आमच्या पूजेचं ताट हिच्या हातात दिलं. तुम्हाला माहितीये का हिचे प्रताप काय आहेत ते? तुम्हाला कळलं ना, तुम्ही आयुष्यात तोंड नाही बघणार हिचं. श्रीमंत लोकांना नादी लावतात ह्या बायका फक्त पैशासाठी. हेच धंदे करतात फक्त आयुष्यभर. एक मिनिट,